राधे राधे. मी डॉक्टर स्नेहल. तुमचे पिरियड्स वेळेवर येत नाहीत का? मग असं का होतं आणि त्यासाठी आपण काय करू शकतो ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत. आता यामागे मुख्यतः 5 सामान्य कारणंही असू शकतात. आता यातलं पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं कारण म्हणजे अपुरी झोप. एक तर तुम्ही रात्री उशिरा झोपताय किंवा रात्री तुम्हाला झोप व्यवस्थित लागत नाहीये, तर यामुळे होतं काय, तुमचं हार्मोनल इम्बॅलन्स होतं आणि पिरियड्सची सायकल पूर्ण बिघडते. आता दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे अयोग्य आहार. यामध्ये तुम्ही जर जास्त तळलेले पदार्थ, जास्त खारट पदार्थ किंवा साखरयुक्त पदार्थ यांचा आहारामध्ये सारखा समावेश करताय, तर यामुळे काय होणार, तुमचं शरीराचं संतुलन हे पूर्ण बिघडणार आहे आणि त्यामुळे हार्मोनल इम्बॅलन्स तयार होऊन हळूहळू तुमची सायकल म्हणजेच पिरियड्सची सायकल ही बिघडणार आहे. तिसरं प्रमुख कारण म्हणजे स्ट्रेस आणि एन्झायटी. आता जास्त ताण घेतल्यामुळे काय होतं, तर तुमच्या ब्रेनमधल्या हायपोथॅलॅमसवरती देखील खूप प्रचंड प्रमाणामध्ये ताण येऊन तुम्हाला हार्मोनल इम्बॅलन्सचा त्रास होतो आणि तुमची पाळी अनियमित होते. चौथं कारण म्हणजे अचानक वजन वाढणं किंवा अचानक वजन कमी होणं. यामुळे तुमची ओव्ह्युलेशन प्रोसेसही अनियमित होते. पाचवं मुख्य कारण म्हणजे थायरॉइड किंवा पीसीओडीचा आजार असणं. या दोन्ही आजारांमध्ये देखील हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यामुळेही तुमची पाळीही अनियमित येऊ शकते. आता हा प्रॉब्लेम जर तुम्हाला मुळापासून बरा करायचा असेल तर होमिओपॅथिक औषधही तुम्हाला अत्यंत उपयुक्त ठरतात. तर तुम्ही म्हणाल की होमिओपॅथी यामध्ये काय करेल, तर होमिओपॅथी ही तुमचं शरीर आणि मन यांचा समन्वय ठेवून तुमचा मानसिक ताणतणाव कमी करण्यामध्ये तुम्हाला मदत करेल. आता याच सोबत तुम्हाला एक महत्त्वाची गोष्ट करायची, ती म्हणजे सकाळी उठल्यानंतर 1 ग्लास पाण्यामध्ये 1 चमचा आळशीच्या म्हणजेच जवसाच्या बिया ह्या भिजवून ते पाणी तुम्हाला प्यायचे. आळशीच्या बिया म्हणजेच जवस यामध्ये असतं ओमेगा 3 आणि लायगन्स. यामुळे तुमची डिस्टर्ब झालेली हार्मोनल लेवल ही व्यवस्थित संतुलित होते.